जीवन आणि मरण हे माणसाच्या समोर असतात. आम्ही जीवन निवडून घ्यावे ही देवाची इच्छा असते. परंतु प्रश्न असा आहे की आम्ही जगतो किंवा मरतो ते कोणासाठी? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण मोठ्या भागाचा अभ्यास करणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की शाऊल राजा आणि दावीद यामधील संबंधात अदृश्य असा वाद निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता शाऊलाची ती असूया होती. त्याचे महत्त्व कमी होत असल्याने त्याने दाविदाचा काटा काढून दाविदालाच संपवायचे असा निर्धार होता. परंतु परमेश्वराचे संरक्षण दाविदाबरोबर होते. या सर्व विपरीत परिस्थितीत दाविदाचे पुढे काय झाले? मरणाच्या दाढेत असताना त्याला कसे वाचविण्यात आले? या सर्व गोष्टी आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही शमूएलाचे पहिले पुस्तक ह्याचं अध्ययन करीत आहोत. 16व्या अध्यायाला आम्ही मागच्या कार्यक्रमात सुरुवात केली. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे शमूएलाने परमेश्वराची आज्ञा पाळली आणि दाविदाचा राजा होण्यासाठी त्याने अभिषेक केला. त्या दिवसापासून परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला आणि शमूएल उठून रामास गेला. परंतु इकडे परमेश्वराचा आत्मा शाऊलाला सोडून गेला. एक दुरात्मा त्याला बाधा करू लागला आणि शाऊलाच्या सेवकाने सल्ला दिला की देवाकडील एक दुरात्मा आपणाला बाधा करीत आहे, तर तंतु वाद्य वाजविण्यात निपुण असा मनुष्य शोधून आणण्याची स्वामींनी आपल्या तैनातीच्या सेवकास आज्ञा द्यावी. आणि पूर्ण राज्यामध्ये अशा व्यक्तीला शोधण्यात आले आणि दाविदाला शाऊलाच्या महालात आणण्यात आले. दाविदाने शाऊलाकरिता वाद्य वाजवण्यास सुरुवात केली आणि जेव्हा जेव्हा तो वाद्य वाजवित असे तेव्हा तेव्हा तो दुरात्मा शाऊलाला सोडून जात असे. 23वे वचन सांगतं की जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शाऊलास बाधा होई तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवित असे. मग शाऊलास चैन पडून बरे वाटत असे व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे. अशा प्रकारे परमेश्वराच्या योजनेमध्ये, परमेश्वराच्या इच्छेमध्ये दावीद राजाच्या महालात येऊ लागला. आता आपण 17व्या अध्यायाकडे वळत आहोत. 17वा अध्याय बायबलमधला फार प्रचलित असा अध्याय आहे. गल्ल्यात आणि दावीद ह्यांच्याशी संबंधित हा विलक्षण भाग मानवीय साहसापेक्षा वरचढ अशा काही गोष्टी आमच्या समोर प्रकट करतो. दावीद एक तरुण मुलगा होता. तो परमेश्वराशी किती सत्यनिष्ठ होता हे प्रगट होत आहे. श्रोत्यानो, त्याने ह्या लढाईमध्ये भाग घेण्याची तयारी ह्यासाठी नाही दर्शविली की त्याच्या लोकांच्या सैन्याची फजिती होत होती, परंतु ह्यासाठी दर्शविली की गल्ल्यात जिवंत परमेश्वराच्या सैन्याला तुच्छ मानून आव्हान देत होता. जेव्हा त्याने भयंकर शक्तिशाली शत्रूचा सामना केला तेव्हा त्याने परमेश्वरावरील विश्वासाची साक्ष दिली. त्याने प्रमाण दिले. आता मी सारी वचने आपणाकरिता वाचू शकणार नाही, कारण आमच्याजवळ वेळ फार कमी आहे. परंतु ह्या संपूर्ण अध्यायामध्ये आम्हाला हे दिसतं की पलिष्टी गोल्यात हा परमेश्वराच्या लोकांना आव्हान देत होता आणि त्या आव्हानाला स्वीकारून दावीद, जो एक तरुण होता, वयाने कमी होता, त्याच्यासमोर अगदी लहान दिसणारा होता, तो त्या आव्हानाला स्वीकारून त्याच्याशी लढण्याकरिता तयार आहे. श्रोत्यानो, दोन्ही सैन्य युद्धाकरिता सुसज्जित उभे होते. इस्रायली लोक एका पहाडावर होते आणि पलिष्टी दुसऱ्या. मधात खाडी होती. पलिष्टी आक्रमक होते आणि आम्हाला दिसतं की गोल्यातची उंची जवळपास 9 फूट 9 इंच होती. तो फार अवाढव्य असा होता. निश्चितच ह्या युद्धाचा निर्णय ह्या सैन्याने एका बाजूला गल्ल्यात
आणि दुसऱ्या बाजूला एक इस्रायली तरुण मुलगा ह्यांच्या हातात दिले होते. गल्ल्यात प्रत्येक दिवशी ह्यांना आव्हान देत असे, परंतु 40 दिवसानंतरही ते आव्हान कोणी स्वीकारले नाही. दावीद नंतर ह्या दृश्यामध्ये येतो. तो त्याच्या भावांसाठी जे सैन्यात भरती झाले होते त्यांच्यासाठी भोजन घेऊन येतो. दाविदाला सांगण्यात येते की त्याचे आव्हान स्वीकारण्यास कोणीच तयार नाही. त्याचे भाऊ त्याला वापस पाठविण्याचा प्रयत्न करतात, परंतु दावीद वापस जात नाही. जेव्हा शाऊल ऐकतो की दावीद गल्ल्याथाशी लढण्याकरिता तयार आहे, तेव्हा तो स्वतःचा युद्ध पोशाख त्याला घालण्याकरिता देतो. त्याला शिरस्त्राण आणि चिलखत देतो. श्रोत्यानो, मी आपणाला सांगितले की दावीद एक लहान मुलगा होता. तो म्हणाला की मी हे सर्व घालून लढू शकत नाही, कारण ह्या सर्वांची मला सवय नाही. माझ्याजवळ जे हत्यार आहे त्याच्याद्वारे मी लढीन. ह्या ठिकाणी आमच्यासाठी एक फार चांगला धडा आहे. जे आम्ही नाही आहोत ते बनण्याचा आम्ही प्रयत्न करू नये. पुष्कळदा श्रोत्यानो, अशीच चूक करून आम्ही गफलतीत पडतो. आम्ही अशीच चूक करून अयशस्वी ठरतो. जर परमेश्वराने आपणाला गोफण चालविण्याकरिता बोलावले आहे, तर आम्ही तलवार चालवण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला दिसतं की दाविदाने 5 चिकणे गुळगुळीत दगड घेतले आणि गोफणीने ह्या गोल्याथावर त्याने वार केला आणि त्याच्या एका दगडातच गोल्याथ चित होऊन खाली पडला. गोल्याथाची 4 मुले होती आणि दाविदाला खात्री होती की जेव्हा त्यांचा बाप मारला जाईल तेव्हा ते सुद्धा लढण्याकरिता अवश्य बाहेर येतील, आणि म्हणून दाविदाने 5 दगड त्यावेळी उचललेत. इतकी संख्या त्याला हवी होती. 45 ते 47 वचने सांगतात. 17वा अध्याय 45 ते 47 वचने. तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला, तू तरवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्षास व वनपशूस देईन. तेव्हा इस्रायलांमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हास आमच्या हाती देईल. श्रोत्यांनो, अशा प्रकारे दृढ विश्वास दाविदाच्या हृदयात परमेश्वरासाठी होता आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामध्येच न भिता त्याने ह्या अवाढव्य अशा व्यक्तीचा सामना केला. परमेश्वराने दाविदाला विजय दिला. त्याने गल्ल्याथाला मारले, कारण युद्ध परमेश्वराचे होते आणि तो धिप्पाड राक्षसासारखा माणूस परमेश्वराने दाविदाच्या हाती दिला. या अध्यायात आम्हाला बरेच आध्यात्मिक पाठ शिकायला मिळतात. तो भयंकर काय पुरुष जगाचे चित्र आहे. शॉल सैतानाचे प्रतिनिधित्व करतो आणि दावीद येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचे चित्र आहे. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15व्या वचनात आम्हाला सांगण्यात आले आहे की जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. श्रोत्यांनो, आम्ही ह्या जगात राहत आहोत, पण आम्ही ह्या जगाचे नाही. शमशोन आणि दाविदामध्ये किती फरक आहे. शमशोनाने बलिष्ठांना मित्राच्या नात्याने वागवले. त्यांच्यापैकीच एका स्त्रीशी त्याने लग्न केले. परंतु दाविदाने मात्र गोल्याथाला शत्रूप्रमाणे वागवले. त्याने जे देवाचे नाहीत त्यांच्याशी तिरस्कार केला. श्रोत्यांनो, अशाच प्रकारे आम्हाला सुद्धा ह्या जगामध्ये राहायचे आहे. आता आम्हाला दिसतं की दावीद आणि योनाथान एक दुसऱ्याशी करार करतात. 18वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, दाविदाचे शाऊलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. दावीद शाऊलाशी बोलत होता. युद्धानंतर शाऊलाने दाविदाला बोलावले जेणेकरून त्याच्या साहसी कार्याबद्दल त्याला बढती द्यावी. परंतु नंतर जे काही घडले त्यामुळे मला असं वाटतं की शाऊलाला नक्कीच वाटले असणार की त्याने दाविदाला जास्त प्रमाणात बढती दिली किंवा त्याचा अधिक आदर केला. योनाथान हा शाऊलाचा पुत्र होता. जेव्हा त्याच्या पित्याचे आणि दाविदाचे बोलणे तो ऐकत होता तेव्हा योनाथानाचे मन दाविदावर लागले. हे फार चांगले असे मित्र बनले. त्यांचा एकमेकावर फार जीव होता.
दुसरं वचन आम्हाला सांगतं, शौलाने त्या दिवशी त्यास ठेवून घेतले, त्यास आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. दावीद आता लोकांमध्ये प्रचलित झाला होता. लोकांनी त्याला ओळखले होते आणि पूर्ण जीवनभर त्याचे हे पद, त्याचा हा आदर कायम राहणार होता. तिसरं वचन, मग योनाथानाने दाविदाशी आणभाग केली, कारण तो त्यास प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. श्रोत्यानो, ह्या दोघांनी एकमेकांशी एकनिष्ठेने राहण्याचा करार केला. चौथं वचन सांगतं की योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरून दावीचाच दिला. ह्यावरून त्याची उदारता आमच्या लक्षात येते. 5वं वचन, जिकडे तिकडे शौल दाविदास पाठवी, तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धी करी. शौलाने त्यास योद्ध्यांवर नेमिले. हे सर्व लोकास पसंत वाटले, तसे शौलाच्या सेवकासही ते पसंत वाटले. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो, की जे जे कार्य दाविदाला देण्यात आले ते त्याने सिद्ध करून दाखवले आणि तो सर्व लोकांच्या पसंतीस उतरला. नंतर 6 ते 9 वचनांमध्ये आम्हाला दाविदाविषयी शौलाच्या अंतःकरणात मत्सराग्नी पेटतो त्याविषयी वाचायला मिळते. कारण बलिष्ठाचा वध करून दावीद परतल्यानंतर लोक माघारी येत असता इस्रायलाच्या सर्व नगरातून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि त्या डफ व झांजा वाजवून मोठ्या आनंदाने गात व नाचत शौल राजास सामोरे आल्या. परंतु त्या म्हणत होत्या, शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. हे ऐकून शौलास फार क्रोध आला. त्याला हे शब्द आवडले नाहीत. तो म्हणाला, त्यांनी दाविदास लाखांचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिले. राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळवायचे ते काय राहिले? त्या दिवसापासून आम्हाला दिसतं श्रोत्यानो पुढे की शौल दाविदाचा मत्सर करू लागला. त्याने दाविदावर डोळा ठेवला आणि पुढे त्याचा हा मत्सर वाढतच गेला. 10वं वचन आम्हाला सांगतं की दुसऱ्या दिवशी शौलाच्या ठायी देवाकडील दुरात्मा जोराने संचरला व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला. दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे वीणा वाजवीत होता आणि शौलाच्या हाती भाला होता. 11वं वचन सांगतं की हा भाला त्याने दाविदाकडे फेकला, परंतु दावीद दोनदा त्याच्या समोरून एकीकडे सरून बचावला. अशा प्रकारे शौलाने प्रत्येक वेळी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. 15 आणि 16 वचने आम्हाला सांगतात, दावीद मोठ्या चतुराईने कार्यसिद्धी करीत असतो हे पाहून शौलास त्याचा धाक वाटू लागला. तरी पण सगळे इस्रायल व यहुदी दाविदावर प्रेम करीत, कारण तो त्यांच्या पुढे चालत असे. पण पुढे शौल एक चतुराई करतो. 17 पासून पुढची वचने आम्हाला सांगतात की तो दाविदाला म्हणतो, माझी वडील कन्या मेरब हिजशी तुझे लग्न करून देतो, मात्र तुझा पराक्रम माझ्याकरिता होऊ दे आणि परमेश्वराच्या वतीने लढाया कर. आपला हात त्याचवर पडू नये, तर बलिष्ठांचा हात त्याचवर पडावा, असा शौलाचा मानस होता. परंतु 18व्या वचनात दावीद शौलाला उत्तर देतो की राजाचा जावई व्हावे असा मी कोण? माझे जीवित ते काय आणि इस्रायलात माझ्या बापाचे कुळ ते काय? श्रोत्यांनो, शौल मेरबचा विवाह अर्थात आपल्या वडील मुलीचा विवाह दाविदाशी करून देण्याविषयी म्हणतो, परंतु तिचा विवाह दाविदाशी होत नाही. तो विवाह अद्रिएल महोलाथी ह्याच्याशी होतो. परंतु 20व्या वचनात आम्हाला दिसतं की मिखल, जी दाविदाची दुसरी मुलगी होती, तिचं दाविदावर प्रेम जडतं. आणि 21व्या वचनात शौल म्हणतो की ती त्याला दिली म्हणजे ती त्याला पाशरूप होईल आणि बलिष्ठांचा हात त्याचवर पडेल. यास्तव शौल दाविदास म्हणाला, या खेपेस तू अवश्य माझा जावई होणार. शौलाने आपल्या सेवकास आज्ञा केली की दाविदास आतून असे म्हणा की राजा तुझवर प्रसन्न आहे, त्याचे सर्व सेवक तुझवर प्रेम करीतात, तर आता तू राजाचा जावई हो. शौलाच्या सेवकांनी दाविदाच्या कानावर हे घातले तेव्हा तो म्हणाला, मी केवळ निर्धन व तुच्छ असा मनुष्य आहे. राजाचा जावई होणे हे तुमच्या दृष्टीने हलकी गोष्टी आहे काय? शौलास त्याच्या सेवकांनी सांगितले की दावीद असे म्हणाला. श्रोत्यानो, दावीद कुठल्याही लोभामध्ये पडत नाही. जरी त्याच्या समोर ही परीक्षा आलेली आहे, तरी तो त्या परीक्षेमध्ये बळी पडत नाही. आता आम्ही 19व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की शौल पुन्हा दाविदाला मारण्याचा प्रयत्न करतो.
हा अध्याय एका अशा भागाची सुरुवात करीत आहे ज्याचे शीर्षक दाविदाचे अनुशासित होणे असे मी निवडले आहे. शॉल व्यक्तिगतरित्या दाविदाला मारण्याचा प्रयत्न करीत होता आणि नंतर त्याने उघडपणे आज्ञा दिली की दाविदाची कत्ल करण्यात यावी. जरी शॉल राजा थोडक्यात परंतु बऱ्याच वेळेला त्याच्या ह्या खुनाच्या हेतूकरिता पश्चाताप करीत होता, तरी आम्हाला दिसतं की शॉलाच्या मृत्यूपर्यंत दाविदाचे जीवन धोक्यात राहिले. ह्या हद्दपारीच्या काळात, जो साधारणपणे 10 वर्षाचा होता, दावीद एखाद्या जंगली प्राण्याप्रमाणे इकडे तिकडे भटकत होता. तो भटक्या उडाणटप्पूप्रमाणे होता. निर्जन अरण्यात तो गुहेमध्ये राहत होता. भयंकर कठीण प्रसंगातून त्याला जावे लागले, त्रास सहन करावा लागला, पण त्याला परमेश्वराच्या शाळेमध्ये प्रशिक्षण प्राप्त झाले आणि चांगल्या प्रकारे पदवी प्राप्त करून तो नंतर बाहेर पडला. तो इस्रायलचा महान राजा झाला. इतकेच नाही, पण संपूर्ण जगात एक महान राजा म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. दावीद परमेश्वराचा अत्यंत लाडका होता. दाविदाने जितके सुंदर आणि अर्थभरित स्तोत्र लिहिलेत, ते हाच खडतर आणि क्लेशाने भरलेल्या काळात लिहिलेत. आता आम्हाला दिसतं श्रोत्यानो, पहिल्या 2 वचनात 19 अध्याय आणि पहिली 2 वचने शौलाने आपला पुत्र योनाथान व आपले सर्व सेवक यास सांगून ठेविले की दाविदास मारून टाकावे. पण शौलाचा पुत्र योनाथान याचे दाविदावर फारच मन बसले होते. म्हणून योनाथानाने दाविदास सांगितले की माझा बाप शौल तुला मारून टाकावयास पाहत आहे, तर तू सकाळपर्यंत सावध आहेस आणि एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा. श्रोत्यानो, योनाथाने दाविदाला सांगितले की तू महालातून बाहेर निघून आता कुठेतरी लपून राहा. त्याचे जीवन धोक्यात होते. शौल आता उघडपणे त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत होता. 3 आणि 4 वचन सांगतं, ज्या मैदानात तू असशील तेथे जाऊन मी आपल्या बापासमोर हजर होईन व त्याचपाशी तुझी गोष्ट काढीन. मला काही कमी जास्त दिसले तर मी ते तुला कळवीन. योनाथानाने आपला बाप शौल याचपाशी दाविदाची प्रशंसा करून म्हटले की राजाने आपला दास दावीद याशी गुन्हेगारी करू नये, कारण त्याने आपला काही अपराध केला नाही. उलट त्याची सर्व कामे आपल्या हिताची झाली आहेत. श्रोत्यानो, योनाथानच्या मनात एक योजना होती. तो आता त्याच्या वडिलांशी अर्थात शौलाशी बोलून पुन्हा एक वार प्रयत्न करीत आहे. शौल आणि योनाथान बाहेर मैदानात जातात आणि योनाथान जे मनात आहे ते त्याला म्हणतो. तो म्हणतो की दाविदाने तर खरे पाहिले असता आपली मदत केली आहे. तो तुमच्या विश्वासू सेवकापैकी एक आहे. तुमच्या राज्यातला एक फार चांगला नागरिक आहे. तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. शौल आपल्या मुलाचे बोलणे ऐकतो आणि दावीद पुन्हा राजमहालात वापस येतो. तरी सुद्धा दावीद चिंतेत राहतो, कारण त्याला माहीत असते की त्याचे जीवन धोक्यात आहे. 8 वचन सांगतं, इकडे युद्ध पुन्हा सुरू झाले तेव्हा दाविदाने जाऊन फलिष्त्यांशी युद्ध केले व त्यांचा मोठा संहार केला व ते त्याच्यापुढून पळून गेले. आता दाविदाच्या यशस्वीतेपणाबद्दल शौलाची प्रतिक्रिया काय होती ते आम्हाला 9 आणि 10 वचनांमध्ये वाचायला मिळते. शौल हाती भाला घेऊन आपल्या मंदिरी बसला असून दावीद त्याच्यापुढे वाद्य वाजवित असता परमेश्वराकडील दुरात्मा शौलाच्या ठायी संचरला. दाविदास भाल्याने भोसकून त्याला भिंतीला खिळावे असा शौलाने प्रयत्न केला, पण तो शौला पुढून निसटून गेला व भाला भिंतीत घुसून राहिला. तेव्हा त्या रात्री दावीद पलायन करून निसटून गेला. श्रोत्यानो, पुन्हा एक वार शौल दाविदाला मारण्याचा प्रयत्न करीत होता. शौलाच्या मुलीसोबत दाविदाने लग्न केले आहे, तरी त्याचे जीवन त्या महालात सुरक्षित नव्हते. 11 ते 13 वचने पहा. दाविदाच्या घरावर पहारा ठेवून सकाळी त्यास मारून टाकावे म्हणून शौलाने तिकडे जासूद पाठविले. तेव्हा दाविदाची बायको मिखल हिने त्यास सांगितले, आज रात्री आपण आपल्या जीवाचा बचाव करणार नाही तर उद्या ठार व्हाल. मग मिखलेने खिडकीतून दाविदास उतरविले व तो पळून जाऊन निभावला. मिखलेने तेराफिम गृहदेवता घेऊन ती पलंगावर निजविली व तिच्या डोक्याखाली बकरीच्या केसांची उशी ठेवून ती वस्त्राने झाकली. अशा प्रकारे दाविदाच्या पत्नीने त्याची सुरक्षा केली. नंतर श्रोत्यानो, 14 ते 17 वचने पुढे सांगतात, शौलाने दाविदास पकडण्यासाठी जासूद पाठविले तेव्हा ती म्हणाली, तो आजारी आहे. मग शौलाने दाविदास प्रत्यक्ष पाहण्यासाठी जासूद पाठवून त्यास सांगितले की त्याला पलंगासहित घेऊन या, मी त्यास मारून टाकणार.
ते आत येऊन पाहतात तो पलंगावर गृहदेवतेची मूर्ती आहे आणि तिच्या डोईखाली बकरीच्या केसांची उशी आहे असे त्यास दिसून आले. शाऊल मिखलेस म्हणाला, तू मला असे का फसविले? तू माझ्या शत्रूस पळू देऊन त्याला आपला बचाव का करू दिला? मिखल शाऊलास म्हणाली, त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, माझ्या हाताने तू का मरतेस? श्रोत्यानो, जेव्हा शाऊलाला कळले की त्याच्याशी धोका करण्यात आला आहे, तेव्हा त्याने स्वतःच्या मुलीला त्याबद्दल जाब मागितला. तेव्हा तिने समजुतीच्या स्वरात त्याला सांगितले की जर तिने दाविदाची मदत नसती केली तर त्याने तिला मारून टाकले असते. 18वं वचन, दावीद पळून निभावून रामास शमूएलाकडे गेला व जे काही वर्तन शाऊलाने त्याशी केले ते अवघे त्याने त्याच्या कानी घातले. मग तो व शमूएल नायोथ येथे जाऊन राहिले. शमूएलाने दाविदाचा राजा म्हणून अभिषेक केला होता, म्हणून त्याचे जीवनसुद्धा धोक्यात होते. शाऊल आता उघडपणे दाविदाला मारण्याची संधी शोधत होता. आता ह्यापुढे दावीद एखाद्या भटक्या प्राण्याप्रमाणे राहणार होता. ह्या विशिष्ट वेळी दाविदाच्या भविष्यासाठी काय लिहिले होते? शाऊलाच्या मृत्यूपर्यंत त्याला असेच इकडून तिकडे भटकावे लागणार होते. आता श्रोत्यानो, आम्ही 20व्या अध्यायाकडे वळत आहोत. योनाथान दाविदाची सुटून जाण्याकरिता मदत करतो. शाऊलाला माहीत होते की त्याच्या मुलीने मिखलने दाविदाच्या बाबतीत त्याला धोका दिला आहे, फसविले आहे. त्याला हे माहीत होते की योनाथान आणि दावीद चांगले मित्र आहेत. त्यामुळे योनाथानला दावीदसोबत कुठल्या प्रकारे संबंध ठेवण्यामध्ये, त्याच्याशी बोलण्यामध्ये काळजी घ्यावी लागली, गुप्तता राखावी लागली. पहिलं वचन सांगतं, मग दावीद रामातील नायोथ येथून पळून गेला आणि योनाथानाकडे जाऊन म्हणू लागला, मी काय केले? मजकडून काय अपराध घडला? तुझ्या बापाचा मी असा काय गुन्हा केला आहे की तो माझा जीव घ्यावयास पाहत आहे? श्रोत्यानो, दाविदाने प्रश्न विचारला की मी काय केले आहे? दाविदाला कळत नव्हते की त्याच्याकडून काय चूक झाली आहे, का म्हणून शाऊल त्याला मारण्याकरिता प्रयत्नात आहे. श्रोत्यानो, परमेश्वराने ह्या लोकांची विनंती मान्य केली आणि त्यांना शाऊल राजा दिला. परंतु मोशेच्या काळात ज्याप्रमाणे झाले त्याप्रमाणेच परमेश्वराने त्यांच्या आत्म्याला क्षीण केले. निर्जन अरण्यात इस्रायली लोकांना मांस खाण्यास हवे होते आणि परमेश्वराने इतके लावे पक्षी त्यांच्याकडे पाठविलेत की खाऊन खाऊन ते माजून गेलेत. त्यांना जे हवे होते ते परमेश्वराने दिले, परंतु हे स्पष्ट होते की त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही. जर त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला असता तर ते मान्ना खाऊन तृप्त राहिले असते. त्यांनी मांस खाण्याचा हट्ट केला नसता आणि त्यांना जीवनात आनंद आणि शांती मिळाली असती. अनेक लोक आज जे काही परमेश्वराने त्यांना दिले आहे त्याच्यामध्ये संतुष्ट नाहीत आणि हे पाहिजे, ते पाहिजे, अजून पाहिजे म्हणून नेहमीच परमेश्वराजवळ भीक मागत राहतात. शांतपणे आरामात राहण्याची त्यांची इच्छा नसते. ते परमेश्वराला त्यांच्या जीवनात कार्य करू देत नाहीत. पुष्कळदा जेव्हा परमेश्वर आमची विनंती मान्य करतो तेव्हा आम्ही म्हणतो, हे विलक्षण नाही का की त्याने आमची विनंती मान्य केली आहे? श्रोत्यानो, पुष्कळदा आम्ही परमेश्वराच्या विरुद्धात अशा प्रकारे जातो आणि परमेश्वराची जी आमच्याविषयीची काळजी आहे, जे काही तो आम्हाला पुरवतो त्याविषयी आम्ही त्याचे आभार मानित नाही, त्याच्याप्रती धन्यवादी राहत नाही. म्हणूनच बरेचदा परमेश्वराला ते आशीर्वाद काढून घ्यावे लागतात. 2ऱ्या वचनात योनाथान दाविदाला म्हणतो, असे कधी न घडो, तू मारला जावयाचा नाहीस. माझा बाप लहान मोठे कोणतेही काम मला सांगितल्या वाचून करीत नाही, तर एवढीच गोष्ट मजपासून तो का गुप्त ठेवील? असे मुळीच होणे नाही. तो त्याला हिंमत देतो. तो म्हणतो की जर माझ्या वडिलांच्या मनात अशी काही योजना असेल तर ती नक्कीच मला माहीत होईल. 3रं वचन, दावीद प्रतिज्ञापूर्वक म्हणाला, तुझी कृपादृष्टी मजवर आहे हे तुझ्या बापास पक्के ठाऊक आहे. म्हणून तो म्हणतो की ही गोष्ट योनाथानाला कळू नये, कारण त्यास फार वाईट वाटेल. बाकी परमेश्वराच्या जीविताची व तुझ्या जीविताची शपथ, मजमध्ये व मृत्यूमध्ये केवळ एका पायरीचे अंतर आहे. श्रोत्यानो, दाविदाला पूर्ण खात्री होती की संधी मिळताच शाऊल त्याला नक्कीच मारून टाकेल. काय हे विधान आहे? मृत्यूच्या आणि माझ्या मधात फक्त एका पावलाचे अंतर आहे. हे फक्त दाविदाच्या काळातच अशा प्रकारचे नव्हते, परंतु आज सुद्धा तशाच प्रकारचे आहे. होय श्रोत्यानो, तुमच्या आणि माझ्या जीवनात मृत्यू नेहमीच एक पाऊल दूर असतो.
यशाया म्हणतो की मृत्यूच्या आणि तुमच्या मध्ये हृदयाच्या एका स्पंदनाची वेळ असते. मृत्यू कुठल्याही क्षणी येऊ शकतो, म्हणून आम्हाला नेहमी तयार राहायचे आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आपण पाहिले की दाविदाला मारण्याचा प्रयत्नात शौल अपयशी झाल्यावर त्याने उघडपणे दाविदाविरुद्ध कट रचला. सैतान अजूनही देवाच्या लोकांना मारण्याचा किंवा त्यांना इजा करण्याचा कट रचतो. यावरून देव प्रकट करतो की वाईटापासून मुक्तीसाठी आम्ही त्याच्याकडे वळावे अशी त्याची इच्छा आहे. काय आज आम्ही वाईटामध्येच अडकून आहोत? काय आमच्यामध्ये असूया, मत्सर निर्माण होतो? काय योग्य करण्याकडे आमचा कल असतो? लक्षात घ्या की जर आपण देवाच्या मार्गात आहोत तर तो आम्हाला आजही संरक्षण देऊ शकतो. काय आपण यासाठी तयार आहात? प्रियांनो, माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वर आम्हा सर्वांस चांगली वृत्ती देवो, आम्हास विश्वासात दृढ ठेवो आणि देवाचे गौरव आपणास पाहाव्यास मिळो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.